मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि आता जर बघितलं तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील अजून सुद्धा मोर्चात जागोजागी त्यांचा स्वागत होतोय। दादा मला विचारायचंय खरं तर ही ताकद कुठून येते? जवळपास सकाळी 8 वाजता तुम्ही सुरू झालाय, आता पहाटेचे 4 वाजतायत, अजून सुद्धा तुम्ही लोणावळ्यात पोहोचलेले नाही, अजूनही पिंपरीतच आहात, जागोजागी लोकांची गर्दी आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, ते तुमचं स्वागत करतायत, अजूनही फटाके वाजतायत। समाजाचं वृत्त हातात घेतलं म्हणल्याच्या नंतर आपण कुठलाही सोयीनुसार वागायचं नसतं। काल पावणे 6 वाजता पाठसभा झाली रांजणगावची वाघोलीची आणि झोप पण नाही झाली, सकाळी आंघोळ्या केल्या आणि गाडीत बसलोच। आताही कालचा दिवस, कालची रात्र, आजचा दिवस, आजची रात्र कंप्लीट कसलेच झोप नाही, कारण हे समाज आहे, शेवटी समाजाचा आशीर्वाद सगळं बळ देऊन जातो। आम्ही स्वतः बघतोय आज दुपारी देखील तुम्ही चालत्या गाडीमध्येच या टपावर बसून जेवलात आणि म्हणजे आता रात्री सुद्धा जेवला की नाही असं माहित नाही, म्हणजे सगळे लोक तेच म्हणतायत ही ताकद आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा मोर्चा नेताय। ताकद म्हणजे काय, शेवटी समाजाचं बळ आणि माणसाला मनातून इच्छा लागते कुठलं काम करायला। जर त्याला शिकाऊ काम करायचं सांगितलं तर शिकाऊन तो नाही करू शकणार, त्याला मनातूनच पेट घेतलेला लागतो किंवा जिद्द लागते की हे काम आपल्याला पार पाडायचं, त्यावेळेस माणूस कधीच मागं पुढं नाही बघत। तसं मी आज 4.5 महिने झाले लगातार हेच काम करतो, आणखीन घराला उंबऱ्याला सुद्धा शिवलो नाही आणि हे आता अंतिम टप्प्यात आहे, ही वापस घेऊनच जायचं आहे हा ठाम निर्धार आहे आणि ते समाजाच्या पदरात आरक्षणाचा गुलाल टाकणार, मग त्याच्याशिवाय सुट्टी सरकारला नाही। आता लोणावळ्याला कधीपर्यंत पोहोचणार आहात? कारण अजूनही जागोजागी लोक उभे आहेत तुमच्या स्वागतासाठी, म्हणजे पुढे अजून किती तास लागू शकतात लोणावळ्याला पोहोचायला तुम्हाला? टाइम नाही सांगता येणार, कारण आत्ताच इथे आहेत, आणखीन किती किलोमीटर राहिले मला नाही माहिती, पण मला नाही वाटत उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे जातो। म्हणजे उद्या संध्याकाळच होईल लोणावळ्याला पोहोचायला? इतकी गर्दी म्हणल्यावर 1 तास लागायला लागला 1 किलोमीटरलाच। आता आम्ही निघालेलो शिवाजीनगरमधून, तर इतकी गर्दी आणि मी मराठा समाजाला डावलून नाही जाऊ शकत, मला एक खोड आहे थोडी की गाडी पळून नाही घेऊन जात मी, समाज रस्त्याचा असल्यावर समाजाचा अपमान करून पुढं नाही जात मी, मग ते 10 लोक असले तरी थांबणार, समाजाला दैवत मानले, समाजाला डावलून नाही जाऊ शकत मी पुढं, त्यामुळे उशीर होतोय। पण मुंबईच्याच रस्त्याने त्याला नाविलाज आहे माझा, आता मी मुंबईच्या रस्त्यानं आहे ना, शेवटी मराठा समाजमध्ये माझ्यासाठी थांबलाय किंवा माझ्या समाजाच्या लेकरासाठी थांबलाय, त्यांना डावलून मी कसं त्यांचा अपमान करून पुढे जायचं, आता माझा नाविलाज आहे, उशीर होतो। सगळं बघून तुम्हाला सरकारला काय सांगावं असं वाटतंय? आता नाही काय सांगायचं, सांगायचे दिवस मागं पडले, आता त्यांनी मनानेच ओळखलं तर बरं। आज किमान 35 लाखाच्या आसपास समाज भेटला एकूण समाज, साधा आकडा नाहीये, भानावर आले तर बरं, नसता ज्याला त्याला फळ भोगावे लागत असते, त्याला नाविलाज आहे आमचा मराठा समाजाचा। साहेब, कोर्टाने देखील, हायकोर्टाने देखील तुम्हाला काहीसं बजावलेलं आहे, ते तुम्हाला पोचलंय काही? म्हणजे या संदर्भात तुमचे काही वकील कोर्टात जाण्याची तयारीत आहेत, काय तयारी केली आहे, कसं असणार आहे पुढची दिशा? नाही, आपल्या TV9 आपल्या माध्यमातून, पत्रकार बांधवाच्या माध्यमातूनच माहिती मिळाली मला ती, त्यामुळं न्याय मंदिराने न्याय केलाय, पण न्यायाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, काही जरी आलं तरी न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देणार, कारण आमचे वकील जातीलच ना, काय विषय आहे, आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, आम्हालाही आमच्या मनासारखा न्याय मिळेल 100%, कारण लोकशाही मार्गाने शांततेत कायद्याच्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून आम्ही पण काम करतोय। न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देणार, असं होऊ शकत नाही की जनतेच्या बाजूने न्यायालय नाही, न्याय मंदिर न्यायच करणार, आमच्या बाजूनच करणार। म्हणजे तुम्ही ठाम आहात की तुम्ही 26 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार या संपूर्ण मराठा बांधवांसोबत? 100% पोहोचणार, तारीखच असं झालं तर मागं पुढे होती काय,
नसता 26ला पोहोचणार म्हणजे पोहोच, गाडीच पळाना तर कसं जाऊ, गाडीच पळाना. मी 2 घंट्यात जाऊ आम्ही मुंबई, पण गाडीच पळत नाही. लोकच इतके आहेत. मी सांगितलं ना एका शब्दात, दैवत जर समाजाला म्हणलं, मायबाप जर समाजाला म्हणलं, तर त्यांना डावलून जायचं कसं, नाही जाऊ शकत पुढं. मी आता लोणावळ्यालाच कधी जाईल हे टेन्शन आहे. लोणावळा ते वाशी प्रचंड संख्या राहणार आहे, कारण तिकडून गाड्या खूप निघाल्यात आता 4 विभागातून महाराष्ट्रातल्या. मुळे अवघड दिसतंय मला पोहोचणं. आता अंदाजे किती लोक असतील मराठा समाजाची आता या मोर्चामध्ये? तुम्ही विचारलंय कुणाला, तुमच्या कार्यकर्त्यांना कुणाला? नाही, मी माझ्याच कामात आहे. समाज काय अंदाज व्यक्त करता, किती असतील? 70-80 लाख असतील लोक सगळे. आजचे जे पुण्यापासूनचे इथपर्यंतचे, म्हणजे वाघोलीपासूनचे 70 लाख सहज असतील सगळे इथपर्यंतचे. आणखी ना फुलाचे रोड पुढे जायला जागा नाही तर काय करावं, मोजावं तरी कशी? मराठ्या मोजणं सोपं नाही राहिलं आता. तर स्वतः जरांगे पाटील पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि हा मोर्चा अजूनही सुरू आहे. आणि 4ही बाजूनी जर आपण गर्दी बघितली तर अजूनही लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत. पूर्ण मध्ये जवळपास आता 40 तासहून उलटून गेलेले आहेत आणि अजूनही हा मोर्चा सुरू आहे. मी सांगतोय माझ्या घड्याळात जवळपास 4:05 झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील आपण बघतोय अजूनही गाडीत बसून आहेत. या मोर्चा अजूनही सुरू आहे आणि जिथं जिथं जात आहेत तिथं तिथं अशाच पद्धतीने मराठा बांधवांची गर्दी आहे. हातात भगवे पताके घेऊन, त्याचबरोबर हा जो भगवा वादळ आहे तो मुंबईच्या दिशेने जाताना दिसतोय आणि आपण बघू शकतो कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि हे सगळे बांधव मुंबईच्या दिशेने. अजूनही हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो पिंपरीत आहेत आणि अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला हे देखील सांगता येणार नाही. अशी परिस्थिती या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात दिसते. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा पिंपरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.